Yes, tell me. How about you everyone? 7 दिवसापर्यंत ऊर्जा टिकली आहे का? स्वस्त हा, येस स्वस्थ मस्त तंदुरुस्त एकदम जबरदस्त. तंदुरुस्त. व्हेरी गुड. आता ऍडिशन्स आहेत म्हणजे ओके, चालेल. तर आजचा आपला टॉपिक काय आहे? सो टुडे इज द लास्ट डे ऑफ रेकी लेव्हल 1 या कोर्सचा आजचा लास्ट दिवस आहे. तर आज आपण काय बघणार आहोत की डेली प्रॅक्टिसेस मध्ये काय इन्व्हॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर बघणार आहोत रेकी लेव्हल 2 आणि लेव्हल 3 मध्ये एक्झॅक्टली आपण काय काय शिकणार आहोत, त्याचं सिलेबस काय काय असणार आहे, ड्युरेशन काय असणार आहे आणि फी स्ट्रक्चर काय असणार आहे. सो फर्स्ट स्टार्ट विथ डेली प्रॅक्टिसेस. तर डेली प्रॅक्टिसेस मध्ये काय आहे, स्वतःची ऊर्जा कशी आता इतक्या 7 दिवसामध्ये किंवा ह्याच्या पुढेही आता ह्या प्रॅक्टिसेस आपण पुढे सुद्धा कंटिन्यू करू शकतो. जे लेव्हल 2 ला आणि लेव्हल 3 ला येतील त्यांच्यासाठी सुद्धा ही सेम प्रॅक्टिस राहणार आहे. दॅट डिपेंड्स, तुम्हाला करायची असेल तर ऍडिशन म्हणून करू शकता. पण लेव्हल 3 ला एक महत्वाची प्रॅक्टिस शिकवली जाते, ती एक जरी केली तरी ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. पण ऍज अ टीचर किंवा ऍज अ कोच आम्हाला ते सांगावं लागतं. लेव्हल 1 ला पण सांगतो आणि लेव्हल 2 ला पण हे सांगत असतो. पण ज्या बेसिक प्रॅक्टिसेस आहेत त्या आज आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्या आधी आता ह्यापासून जे कोणीही लेव्हल 2 आणि लेव्हल 3 साठी ऍडमिशन घेणार आहेत, बेस्ट ऑफ लक टू देम. कारण आज आपण बघितलं आहे या 7 दिवसामध्ये की आपली एक प्रेझेंट स्टेट असते आणि एक डिझायर्ड स्टेट असते. त्याचं प्रिपरेशन काय हवं ते आपण लेव्हल 1 मध्ये बघितलेलं आहे. पण त्या गोष्टी ऍक्च्युअल मध्ये कशा अचीव्ह करायच्या आहेत ते लेव्हल 2 आणि लेव्हल 3 मध्ये आपण शिकणार आहोत. म्हणजेच काय, तर जी काही आपले गोल्स आहेत, आपली डिझायर्ड स्टेट आहे, एखादं आपण चित्र रंगवलेलं असतं आपल्या जीवनाचं, जे आपण बोललेलो कोरीपाटी घेऊन आलोय, चित्र रंगवायचं आहे. तर प्रत्येकाच्या मनामध्ये बॅक ऑफ द माइंड एक चित्र असतं की मला इथे पोचायचं आहे, मी अशी दिसायला हवे. दिसण्यावरून पण असतं की माझा हा गोल आहे, मला ह्या पद्धतीची स्किन हवी आहे, ग्लो हवा आहे, मी अशी माझी पर्सनॅलिटी हवी आहे. किंवा फायनान्शियल रिलेशनशिपच्या बाबतीत सुद्धा आपले पर्टिक्युलर एक गोल असतं किंवा एक चित्र आपण बनवलेलं असतं मनामध्ये. तर ते जे चित्र रंगवलेलं आहे ते जर आपल्याला जसंच्या तसं हवं असेल आणि त्याच्यामध्ये आपल्या मनाने आपल्याला जसं पाहिजे त्या रंगाने जर आपण ते चित्र रंगवू शकत असू, तर त्याच्यासाठी लेव्हल 2 आणि लेव्हल 3 ची गरज लागणार आहे. आणि ते चित्र आपण स्वतःच्या हाताने घडवणार आहोत, ह्याची मी गॅरंटी देते. ठीक आहे, फॉर लेव्हल 2 अँड लेव्हल 3 म्हणून बेस्ट ऑफ लक फॉर दॅट. का? स्वतःचं जीवन घडवणार त्याच्यासाठी. आता परत येऊया डेली प्रॅक्टिसेस मध्ये. तर डेली प्रॅक्टिसेस मध्ये जे मी एक सेकंड ना, सगळ्यात आधी आपण डेली प्रॅक्टिस मध्ये बघणार आहोत. आपण आधी बघितले वॉटर चार्जिंग आणि फूड चार्जिंग. हे बेसिक करायचं आहे की रोज आपण उठून आपल्या वॉटर आणि फूडला चार्ज करायचं आहे. तिसरं आपण काय शिकलो आहोत, आपल्या चक्राचं बॅलन्सिंग शिकलेलो आहोत, ते करायचं आहे. नेक्स्ट जे असणार आहे ऑरा क्लेन्झिंग सांगितलं आहे, ते डेली प्रॅक्टिस मध्ये करायचं आहे. ह्या 3 गोष्टींच्या व्यतिरिक्त आपल्याला काय करायचं आहे, तर ते म्हणजे एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. एनर्जी बॉल जे आपण बघितलं आफ्टर ऍक्टिव्हेशन, आपण एनर्जीचा बॉल क्रिएट करायला शिकलेलो आणि तो ग्रहण केला आपण. त्याचा उपयोग कसा करायचा आहे ते आपण आज बघणार आहोत. आपल्याला 4 प्रकारचे बॉल बनवायचे आहेत एनर्जीचे. त्यातला पहिला जो बॉल आहे त्याचं काम असणार आहे आपल्या शरीर किंवा आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची जर निगेटिव्हिटी असेल तर ती काढून टाकायची आहे. इव्हन आपल्या घरामध्ये जर कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर ती काढून टाकण्यासाठी तो एनर्जीचा बॉल पहिला. त्याला आपण लक्षात राहण्यासाठी काय बोलायचं, फुटबॉल. फुटबॉल काय करतो, किक करून आपण फेकून देतो, मारतो. निगेटिव्हिटी सुद्धा किक आउट करायची आहे आपल्याला. सो इट इज अ फुटबॉल फॉर अस. आणि उरलेले 3 आहेत ते सकारात्मक एनर्जीचे बॉल बनवायचे आहेत. सो पहिला कसा बनवायचा, रेकीचं आवाहन करायचं, जे आपण रेकीची प्रार्थना शिकलो आहे. इन शॉर्ट, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. ऍक्च्युअली मध्ये जी पूर्ण प्रार्थना आहे ती बोलायची आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, हात रब करायचे आहेत. एव्हरीवन कॅन डू विथ मी. हात रब करायचे आहेत आणि एनर्जीचा बॉल आपल्याला क्रिएट करायचा आहे.
तो बनवायचा आहे. आणि त्या बॉलला फुटबॉल म्हणून किंवा एखाद्या निगेटिव्हिटी शोषून घेणारा बॉल म्हणून त्याला आपल्याला घोषित करायचं आहे. आधी बनवून घ्या सगळ्यांनी. बनवला. त्याला घोषित करायचं आहे की हा जो बॉल आहे, जो एनर्जीने क्रिएट झालेला आहे, हा एनर्जीचा बॉल माझ्यातील, माझ्या शारीरिक किंवा मानसिक लेवलवरती जर कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ही या बॉलमध्ये खेचली जात आहे, शोषून घेतली जात आहे. हे झालं आपल्याबद्दल. आता फक्त आपल्यासाठी आहे का निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी? तर नाही. आपल्या कुटुंबातील व्यक्तींबद्दल किंवा घरातील वस्तू किंवा संपूर्ण घरच, ह्याच्यामध्ये सुद्धा माझ्या कुटुंबातील व्यक्ती, माझ्या घरामध्ये सुद्धा जर कोणत्याही प्रकारची कोणत्याही कारणाने निगेटिव्हिटी असेल तर ही सर्व नकारात्मकता या एनर्जीच्या बॉलमध्ये कायमस्वरूपी निघून जात आहे, शोषली जात आहे. हे काय करायचं आहे? याला अफर्मेशन द्यायचं आहे किंवा याच्या प्रकारे इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत की तू सगळं एनर्जी, निगेटिव्हिटीची एनर्जी तू तुझ्यामध्ये शोषून घेत आहेस. असे 1 मिनिट करायचं आहे. जास्तीत जास्त आपल्या बोलायला 30 सेकंड्स लागणार आहे. आणि ह्या एनर्जीचा बोलला वन्स आपल्याला कळतं की सगळी एनर्जी इथे आता पूर्ण ऍब्झॉर्ब झालेली आहे आणि नंतर आपण जे ऑरा क्लेन्झिंग केल्यावरती नकारात्मकता कशी फेकून देतो, त्याचप्रमाणे हे आपल्या ब्रह्मांडामध्ये आपल्याला फुकून टाकायचं आहे आणि तू ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहेस. सोप्या प्रॅक्टिसेस आहेत, फक्त इकडे आपले इंटेन्शन चेंज झालेले आहेत. काय करायचं आहे? बॉलला 3 वेळा फूक मारून हे करायचं आहे आणि तू ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहेस. हा झाला पहिला आपला निगेटिव्हिटी रिमूव्हलचा भाग. आणि कोणतीही गोष्ट सकारात्मक आपल्याला समजा घ्यायची असेल तर त्याच्या आधी आपल्याला निगेटिव्हिटी काढणं गरजेचं आहे. म्हणून ही निगेटिव्हिटी आधी स्वतःमधून, आपल्या घरामधून आणि कुटुंबामधून आधी आपल्याला काढणं गरजेचं आहे. हा झाला पहिला. तर 4 मधला पहिला बॉल झाला, किकआउट केला. आता 3 एनर्जीचे बॉल कसले बनवायचे? त्यातला पहिला एनर्जीचा बॉल म्हणजे स्वतःसाठी. मला काय पाहिजे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. आता आपण समजा मी माझं पर्सनल बोलतो तर मी काय बोलणार की सेम आपण करायचं, हात रब करायचे आहे. आता इथे सारखं रेकीला कॉल नाही करायचं, एकदाच कॉल करायचा. पंचशिला मॅडम करा, ऐकून नाही नंतर आठवत राहत आपल्याला. एनर्जी बॉल क्रिएट केला तर एनर्जीचा बॉलला सांगायचं की ती संपूर्ण सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असा एनर्जीचा बॉल आहे. तुझ्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य या सर्व सकारात्मक एनर्जी परिपूर्ण. ओके, हे माझ्याबद्दल जर बोलायचं असेल तर मी असं बोलेन. किंवा एखाद्याला एक पर्टिक्युलर गोष्ट पाहिजे असेल तर त्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल बोलायचं की आरोग्याबद्दल आहे तर माझं आरोग्य हे आता सर्वोत्तम स्वास्थ्यपूर्ण बनलेलं आहे, असं त्याला 1 मिनिट आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे आणि तो एनर्जीचा बॉल क्रिएट करत राहायचा आहे आणि बोलायचं आहे की हा एनर्जीचा बॉल आता संपूर्ण सकारात्मक ऊर्जाने परिपूर्ण आहे. मला सर्वोत्तम स्वास्थ्य, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा लाभ होत आहे, असं बोलून त्याला अफर्मेशन द्यायचंय 1 मिनिट. आणि हा एनर्जीचा बॉल आपण जो त्या दिवशी ग्रहण केला त्याप्रमाणे आपल्या सहस्रार चक्रातून आपल्याला ग्रहण करायचा आहे, अनुभव करायचा आहे की ही एनर्जी आपल्या प्रत्येक चक्र आणि प्रत्येक सेल आणि सेलमध्ये पूर्णपणे अक्युमुलेट झालेली आहे, पसरत आहे, पूर्ण आपण ती ऍब्झॉर्ब केलेली आहे. कळलं? करून घ्या. अशा प्रकारे आपल्याला ती पूर्ण ऍब्झॉर्ब करायची, स्वतःमध्ये ग्रहण करायची. तर पहिला बॉल काय होता? किकआउट केली निगेटिव्हिटी. सेकंड बॉल काय होता? स्वतःसाठीची पॉझिटिव्हिटी. मग आपल्याला जे हवं आहे ते आपण अफर्मेशन स्वतःच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने देऊ शकतो. थर्ड जो बॉल आहे, आता पहिला बॉल निगेटिव्हिटीचा, ओके, ह्यातला जो पहिला आहे स्वतःसाठी केला. सेकंड जो एनर्जी बॉल आहे तो कशासाठी? मेरा मंगल झालं, आता तेरा मंगल. सो 13 मंगलमध्ये कोण येणार? माझ्या कुटुंबातील माणसं. सो सेकंड बॉल एनर्जीचा जो बनवणार आहे ते म्हणजे माझ्या कुटुंबातील व्यक्तीच आहे. सेम प्रोसिजर, हँड रबिंग,
ऍक्टिव्हेशन, हे ऍक्टिव्हेशन आहे. एनर्जी बॉल क्रिएशन आणि सेम ऍफर्मेशन द्यायचं. आता इथे ऍफर्मेशन पुन्हा कस्टमाइज करता येतं. इन जनरल बोलायचं असेल तर मला जे पाहिजे तेच त्यांना पाहिजे, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर, हे बोलू शकतो. किंवा एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल बोलायचं असेल तर त्या व्यक्तीबद्दल सुद्धा कस्टमाइज करून आपण ऍफर्मेशन तिकडे देऊ शकतो. तर आता मी काय बोलणार की हा बॉल संपूर्ण सकारात्मक ऊर्जाने परिपूर्ण आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याचा लाभ प्राप्त होत आहे. एवढंच नव्हे तर माझं संपूर्ण घर, माझ्या घरातील प्रत्येक वस्तूला आता संपूर्ण सुरक्षा प्राप्त होत आहे. इथे कोण आलं? घरातील व्यक्ती आल्या प्लस आपलं घर आलं. घराला काय पाहिजे? आपल्या सुरक्षा पाहिजे, तर ते सुद्धा आपण इथे प्रदान करत. असं होय, अफर्मेशन आपल्याला बोलत राहायचं आहे. काही मिनिटं आपल्याला त्या अफर्मेशन द्यायचं आहे. ओके, हे झाल्यावरती आता आपल्याला काय करायचंय? आपण ग्रहण नाही करायचं, तर आपल्या संपूर्ण घरामध्ये ह्याला आपल्याला पाठवायचं आहे. लिटरली यू नीड टू व्हिज्युअलाइज किंवा अनुभव करायचा आहे की ह्या एनर्जी ज्या आहे त्या आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचलेलं आहे आणि संपूर्ण घरातला पूर्ण ही एनर्जी जी आपण क्रिएट केलेली आहे त्याच्या माध्यमातून ती प्राप्त झालेली आहे. हे कळलं इथपर्यंत? हा झाला तिसरा बॉल. आता लास्टचा जो बॉल आहे, मेरा मंगल तेरा मंगल जन जन का मंगल, जे मी लेवल 1ला डे 1ला बोललेले की तुम्ही रेकीमध्ये या निसर्गाला सुद्धा काय करू शकता? एनर्जी पाठवू शकता. बरोबर? जन जन का मंगल मध्ये कोण आलं? आपला समाज आला, आजूबाजूची माणसं आली, ही पृथ्वी आली, हा निसर्ग पण आला आणि हा ब्रह्मांड सुद्धा आला. तर लास्ट एनर्जी बॉल आपल्याला या निसर्गासाठी, ब्रह्मांडासाठी आणि आपल्या समाजासाठी आपल्याला बनवायचा आहे. ह्याच्यामध्ये काय होणार आहे? आपली रोजच्या रोज ग्राउंडिंग होणार आहे. आपण कुठे आहोत? आपल्याला कुठे उडून देणारच नाही. जर आपण एवढं स्वतःसाठी केलं, इतरांसाठी केलं, समाजासाठी जर आपण ही एनर्जी क्रिएट केली तर आपल्यामध्ये अहंकार क्रिएटच होणार नाही. ग्राउंडिंग येते. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय करायचं? सेम करायचं आहे, एनर्जी क्रिएट करायची आहे. ओके, त्याला पुन्हा हे सांगायचं आहे की तू सकारात्मक ऊर्जाने परिपूर्ण आहेस आणि तुझ्या मार्फत ही सकारात्मक ऊर्जा या माझ्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत, समाजापर्यंत पोहोचत आहे, या निसर्गापर्यंत पोहोचत आहे आणि या ब्रह्मांडाला सुद्धा प्राप्त होत आहे. या पृथ्वी तलावरती असलेल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीवाला परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्याचा लाभ तू प्राप्त करून देत आहेस. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा, हे ईश्वर ऐसा ही हो. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ओके, किंवा हे सगळे सजीव आणि निर्जीव गुण्यागोविंदाने या पृथ्वीवरती नांदत आहेत. आपल्याला जे हवं तसं चांगलं आणि शुद्ध असं अफर्मेशन द्यायचं आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ही एनर्जी आपल्याला पसरवायची आहे. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जितकी शक्य असेल तेवढी आपल्याला इथे, आपल्याला इंटेन्शन इज इम्पॉर्टंट. रेकी वर्क्स ऑन युअर इंटेन्शन. एनर्जी क्रिएट करायची आहे त्याच्या माध्यमातून आणि तीच त्याला पुन्हा द्यायची आहे. आपलं ग्रॅटिट्यूड त्याच्यासाठी व्यक्त करायचं. मी माझ्यासाठी यूज करते, माझ्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीसाठी यूज करते आणि हीच मी तुला पुन्हा पाठवत आहे, तुला ग्रॅटिट्यूड म्हणून, तुझे आभार. ही झाली आपली रोजच्या रोज केलेली ग्राउंडिंग. कळलं इथपर्यंत? हे आपण का केलं आणि हे आपल्याला डेली प्रॅक्टिसेसमध्ये ह्याच्या पुढे इन्क्लूड करायचं आहे. हे लेवल 2 आणि लेवल 3ला कंटिन्यू केलं तरी चालणार आहे. ग्राउंडिंग इज एनी हाव आपल्याला बेनिफिशियलच आहे. त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? बोला. पंचशीला अनम्यूट करा. नाही होत चौथ्या बॉलचं मला नाही कळालं. चौथा बॉल पुन्हा बोला, काय बोललात? चौथा बॉल आहे ना, आपण चौथा बॉलचं करणार ना समाजासाठी, तर म्हणजे आपल्या ब्रह्मांडासाठी, तर ते कसं बोलायचं ते एकदा सांगा ना. लास्टचा चौथा बॉल बोलताय? हा 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 हा. त्याच्यामध्ये हेच बोलायचं की हा एनर्जीचा बॉल संपूर्ण सकारात्मक ऊर्जाने परिपूर्ण आहे आणि या
एनर्जीच्या मार्फत, या ऊर्जेच्या मार्फत या पृथ्वीवरील सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंना जे काय आहे परमसुख समाधान हे सगळं प्राप्त झालेलं आहे. आणि सर्व सजीव आणि निर्जीव या वस्तू ज्या आहेत किंवा व्यक्ती आहेत गुण्यागोविंदाने नांदत आहेत. बस एवढंच. आणि हे ईश्वर असंच कर, असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. हे मी हिंदी मधून बोलले की हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, ईश्वर ऐसा ही. तर मला शिकवलं गेलं तेव्हापासून तेच बोलते ना मी, म्हणून माझं तेच येतं, हिंदी येतं बाय. ओके 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 मॅम. आणि थँक्यू मॅम. लास्टला बोलायचं रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत, अमृत. बस. ओके थँक्यू रे मॅम. की अमृत का बोलतो, क्लोजर करतो आपण, रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ओके, कळलं? कळलं मॅडम. काय खाली आलेला प्रश्न? त्याच्या आधी तुम्ही कोणते वर्ड्स हेच वर्ड्स बोलले की हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, म्हणजे हे असंच होऊ दे ईश्वर. कळला? कोणी प्रश्न विचारलेला? प्राजक्ता क्लिअर? ओके. आता आपण हा पहिला टॉपिक झाला. नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये काय काय इन्क्लूड असणार आहे. पटकन बघू आपण. एक्सप्लेन करावं लागेल. हे दिसतंय सगळ्यांना स्लाइड आता? तो रेकी लेवल 2 सगळ्यात महत्वाचा पार्ट. लेवल 1 आणि लेवल 2 मध्ये डिफरन्स काय आहे? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी शिकणार आहोत ते म्हणजे आपले गोल कसे मॅनिफेस्टेशन करायचे, मॅनिफेस्टेशनसाठी काय काय महत्वाचं असतं, कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे. तेवढंच नाही तर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट शिकतो ते म्हणजे डिस्टन्स हिलिंग, जी आपण रेकी लेवल 2 मध्ये शिकतो. लेवल 2च्या एंट्रीमध्येच आपण हे सगळं शिकत असतो. युनिव्हर्सल लॉ ऑफ डेस्टिनी म्हणजे काय, फ्युचर किंवा गोलचं मॅनिफेस्टेशन कसं करायचं, त्याच्या टेक्निक शिकवल्या जातात. वेगवेगळ्या त्याच्यामध्ये टेक्निक असतात ज्या तुम्हाला हळूहळू इनकॉर्पोरेट करायच्या असतात आणि शिकवल्या पण जातात. डे 1 पासून मी तुम्हाला कामाला लावते तेव्हा. त्यामुळे असं नाही की लेवल 1 सारखं करायचं ते करा, असं नाही. सगळं आपण डे 1 पासून चालू करणार आहोत डायरेक्टली. प्रिव्हेंट युअर सेल्फ फ्रॉम ऍक्सिडेंट्स अँड ऑल निगेटिव्ह फोर्सेस, म्हणजेच एक ऊर्जेचा शिल्ड कसा तयार करायचा, प्रोटेक्शन मध्ये कसं राहायचं एनर्जीच्या मार्फत, ज्याच्यामुळे आपण सगळ्या निगेटिव्ह एनर्जी पासून किंवा कोणत्याही प्रकारचे ऍक्सिडेंट्स किंवा काहीही या सगळ्या गोष्टीपासून स्वतःचं आणि कुटुंबाचं संरक्षण कसं करू शकतो त्या टेक्निक शिकवल्या जातात. द पॉवर ऑफ इंटेन्शन, इंटेन्शन वरती कशी कामं केली जातात किंवा त्याचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण लेवल 2 मध्ये शिकत असतो. हाऊ टू चेंज निगेटिव्ह एनर्जी इंटू पॉझिटिव्ह एनर्जी, एनर्जीला स्विच कसं करायचं. निगेटिव्ह एनर्जी एखाद्या ठिकाणी आहे किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये आहे तर त्या निगेटिव्ह गोष्टीला आपण पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कसं रूपांतर त्याचं करू शकतो. हाऊ टू इन्फ्लुएन्स लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स, लिव्हिंग आणि सजीव आणि निर्जीव ह्या वस्तूंना आपण इन्फ्लुएन्स कसं करू शकतो रेकीच्या माध्यमातून. नंतर आपण शिकणार लेवल 2 मध्येच की हाऊ टू क्रिएट सायकिक शिल्ड टू प्रिव्हेंट सेल्फ अँड फॅमिली आणि बिझनेस, या सगळ्यांना सायकिक शिल्ड मध्ये आपण कसं प्रोटेक्शन देऊ शकतो, सुरक्षा कशी प्रदान करू शकतो. त्याच्यामध्ये आपण आलो, आपलं घर आलं, आपलं बिझनेस आलं, आपलं फॅमिली आले, आपली गाड्या घोडे जे काय आपलं बंगला सगळं. रेकीचे सिम्बॉल सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याचं खरं तर अट्युनमेंट दिलं जातं लेवल 2 आणि लेवल 3 म्हणजे त्याच्यामध्ये रेकीचे सिम्बॉल्स असतात. त्याचं अट्युनमेंट म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती केली जाते. हाऊ टू बॅलन्स अँड स्ट्रेंथ बोथ, आता ब्रेनची पॉवर आणि रेकीची पॉवर एकत्र करून कशी यूज करायची. टेलिपॅथी हिलिंग, टेलिपॅथीचा उपयोग करून आपण एखाद्याची हिलिंग सुद्धा करू शकतो किंवा आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो. तर ती टेलिपॅथीची टेक्निक आपण इथे शिकत असतो. टेलिपॅथी आणि टेलिपॅथी हिलिंग या दोन्ही पद्धती इथे शिकत असतो. हाऊ टू हील डिस्टन्टली म्हणजेच डिस्टन्स हिलिंग. आता ह्या डिस्टन्स हिलिंग मध्ये फक्त असं नाही की शारीरिक लेवलचं काही दुखणं किंवा व्याधी असं नाही, तर डिस्टन्स हिलिंगने आपण फक्त शारीरिक लेवल नाही, शारीरिक, मानसिक, भावनिक, रिलेशनशिप, फायनान्शियल, इव्हन आपले गोल हे सगळं आपण डिस्टन्स हिलिंगने अचीव्ह करू शकतो किंवा ते प्राप्त करू शकतो किंवा त्या पद्धतीची हिलिंग आपण करू शकतो. कळले इथपर्यंत? नेक्स्ट आहे रिवायर युअर हॅबिट्स, पर्सनॅलिटी आणि सक्सेस. यश प्राप्त कसं करायचं एखाद्या गोष्टीमध्ये,
पर्सनॅलिटी स्वतःची कशी चेंज करायची, म्हणजेच आपल्या स्वतःच्या लेवलपासून ते इतरांच्या लेवलपर्यंत, इव्हन इतरांची पर्सनॅलिटी कशी आपण चेंज करू शकतो. दुसऱ्यांना जर एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये यश प्राप्त करायचं असेल तर ते कसं अचीव्ह करून देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आपण स्वतःसाठी सुद्धा करू शकतो, इतरांना आपण मदत किंवा गायडन्स सुद्धा करू शकतो. पुढचं असणार आहे मास्टर लेवल. मास्टर लेवलमध्ये काय आहे, सायन्स ऑफ साऊंड थेरपी, ध्वनी विज्ञान. ध्वनी विज्ञान हा सुद्धा लेवल 3 मध्ये शिकवलं जातं. रेकीच्या लेवल 3 मध्ये ध्वनी विज्ञान म्हणजे साऊंड थेरपी शिकवली जाते. सिक्रेट ऑफ सायन्स ऑफ सिद्धी, एखाद्याला सिद्धी प्राप्त करायची असेल तर ती कशी प्राप्त करावी लागते, त्याच्यासाठी काय करावं लागतं. मास्टर सिम्बॉल, एक सगळ्यात महत्वाचा सिम्बॉल जो रेकी लेवल 3 मध्ये अट्यून म्हणजे शक्तिपात करून दिला जातो, त्याला मास्टर सिम्बॉल बोलतात. तो सगळ्यात महत्वाचा सिम्बॉल आहे ज्याच्यामुळे आपली एनर्जी ही 100% होते. 100% एनर्जीने आपण तेव्हा काम करू शकतो. त्याला मास्टर सिम्बॉल डायक्योमे बोलतात. त्याच्यासोबत इतर 14 महत्वाचे सिम्बॉलचं सुद्धा तुम्हाला शिकवले जातात. म्हणजे डायक्योमेचं अट्यूनमेंट तर जातच, प्लस 14 इतर सिम्बॉल सुद्धा त्याच्यासोबत रेकीचे आणि काही करुणा रेकीमधून आलेले सिम्बॉल सुद्धा तिकडे शिकवले जातात. कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन, हे 2 गोष्टी लेवल 3 ला खूप महत्वाच्या आहेत, म्हणजे खूप जास्त महत्वाच्या आहेत. ते म्हणजे मास्टर लेवलचं सिम्बॉलचं अट्यूनमेंट, शक्तिपात, मास्टर सिम्बॉल, आणि दुसरं आहे म्हणजे कर्मा क्लिअरन्स. कर्मा क्लिअरन्स हा जो मेडिटेशन आहे किंवा ही जी गोष्ट आहे ती एक गोष्ट त्याला बोलतात ऑल इन वन मेडिटेशन. ती एक गोष्ट जर तुम्ही केली जी तुम्हाला लेवल 3 ला शिकवली जाते, तुमच्या हे हिलिंग, चक्रा बॅलन्सिंग, जे आपण आता लेवल 1 ला एक एक शिकलो ना, हे करायचंय मग हे करायचंय मग असं, ही सगळ्या गोष्टी एकत्रितपणे त्या एका प्रॅक्टिसमध्ये होतात. म्हणजे दिवसाला जर रेकी मास्टर लेवलला जो मास्टर आहे त्याने ही एक गोष्ट जरी केली तर त्याच्यामध्ये तुमचं कर्म क्लिअरन्स होतंय, तुमचे पितृदोष, तुमचं आपले 7ही चक्राचं बॅलन्सिंग, समोरच्याची हिलिंग, स्वतःची हिलिंग, भावनिक, शारीरिक, फायनान्शियल, ह्या सगळ्या गोष्टी त्या एका प्रॅक्टिसमध्ये एकाच वेळेला रेकी प्रॅक्टिशनर 3rd लेवलचा करू शकतो. दुसऱ्यांची हिलिंग सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा, म्हणून लेवल 3 म्हणून महत्वाची असते. ती काय एवढी इम्पॉर्टंट आहे, तिकडे काय एवढा पटापट रिझल्ट येतात. नंतर आहे ते म्हणजे सायकिक अटॅक. सायकिक अटॅक प्रिव्हेन्शन, थांबवायचा कसा, आणि एखाद्याला सायकिक अटॅक झाला असेल तर तो काढायचा कसा, म्हणजेच त्याची हिलिंग. सायकिक अटॅक म्हणजे कळतं काय आहे? नाही. सायकिक अटॅक म्हणजे एक आपल्या याच्यात बोलतात ना करणी, ओके. त्या पद्धती, म्हणजे हे एक एक्झाम्पल झालं. म्हणजे त्या पद्धतीची निगेटिव्ह एनर्जीने कोणी हे केलं असेल, प्रभावित केलं असेल तर त्या गोष्टी काढायच्या कशा, त्याला बोलतात सायकिक अटॅक रिमूव्हल किंवा हिलिंग. करणे तर करणे डोक्यात घेऊ नका, मी फक्त एक्झाम्पल सांगितलं की आपल्या भाषेमध्ये हे सुद्धा बोलतात त्याला. तर कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा जर त्याच्या ऊर्जेचा प्रभाव असेल एखाद्या व्यक्तीवरती किंवा घरावरती किंवा एखाद्या लोकेशनवरती, तर ती कशी रिमूव्ह करायची ह्याच्या सुद्धा 2 टेक्निक तिकडे शिकवल्या जातात. त्याच्यानंतर कायनेसिओलॉजी हा परफेक्ट डायग्नोसिस, म्हणजे कायनेसिओलॉजी एक छोटा त्यातला पार्ट आहे ज्याच्यामुळे आपल्या मसल्सच्या रिस्पॉन्सवरून सुद्धा आपण काही प्रश्नांची उत्तरं आणि सोल्युशन तिथे फाइंड आउट करू शकतो. सायन्स ऑफ सायकिक सर्जरी, आता पहिला जो बोलला तो सायकिक अटॅक होता, ही आहे सायकिक सर्जरी. सायकिक सर्जरीमध्ये टेलिपॅथी वेगळी असते, सायकिक सर्जरी वेगळी असते. तर सायकिक सर्जरीचा उपयोग करून आपण जिथे काही लोकांना डॉक्टरनी सांगितलेलं असतं की आता सर्जरी हा एकच ऑप्शन उरलेला आहे, ऑपरेशन, तर तेव्हा त्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर त्यासाठी सायकिक सर्जरीचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर ऑराचा कलर कसा फाइंड आउट करायचा बर्थ डेट वरून, ह्या छोट्या छोट्या तर अजून त्याच्यामध्ये भरपूर आहे, मी ज्या लिस्ट केल्या आहेत त्या मेन गोष्टी आहेत. आता रेकी लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये रेकी बद्दल तर शिकवणारच आहोत, त्याच्यासोबत काही कोर्सेस आपण फ्री मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ते म्हणजे आहे क्रिस्टल थेरपी. हे जे क्रिस्टल तुम्ही बघितलंय आजकाल खूप लोकांच्या हातामध्ये ब्रेसलेट्स असतात किंवा जे क्रिस्टल्स असतात, ती क्रिस्टल थेरपी तुम्हाला जो बेसिक कोर्स आहे तो सुद्धा तुम्हाला फ्री मध्ये दिला जातो. त्याची किंमत, बेसिक कोर्सची किंमत 5,000 आहे. तर तो क्रिस्टल थेरपी तुम्हाला बेसिक लेवलवर शिकण्यामुळे काय होणार, एक तर तुम्ही स्वतःसाठी
क्रिस्टल स्वतःला सजेस्ट करू शकता, इतरातील आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी यूज करू शकता. मग ते ब्रेसलेटच्या फॉर्म मध्ये, ट्रीच्या फॉर्म मध्ये, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये भेटतात. प्लस तुम्ही स्वतःचा एक साईड बिझनेस म्हणजे आपण क्रिस्टल ब्रेसलेट किंवा क्रिस्टलचे जे काही स्टोन्स किंवा रॉ स्टोन आहे ते तुम्ही इतरांना सजेस्ट करू शकता ऍज अ तुमचा बिझनेस म्हणून. एक लेकी लेवल 2 आणि 3 तुमच्या एका कोर्समधून तुम्ही लिटरली 2 ते 3 बिझनेस स्वतःचे चालू करू शकता. काउन्सिलिंग सुरू करू शकता पेंडुलम डाउजिंगच्या मार्फत, क्रिस्टल थेरपीसाठी. आता असे किती माझे स्टुडंट्स आहेत म्हणजे ज्या गृहिणी होत्या पण ते ह्या लेवलवरून गेल्यावरती त्यांना क्रिस्टल थेरपी पण त्यांना एकत्र भेटली. तर त्यामुळे त्यांनी काय सुरू केलं, क्रिस्टलच्या त्यांचा जो आहे बिझनेस तो सुरू केलेला आहे. क्रिस्टल थेरपी पण देतात आणि थेरपी सुद्धा देऊ शकतो. क्रिस्टलचा वापर करून तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपलं जे काही सेंटर आहे तिथे तुम्हाला क्रिस्टल थेरपी सुद्धा तुम्ही डायरेक्ट लोकांना देऊ शकता, त्याचे सेशन्स कंडक्ट करू शकता. प्लस तुम्ही विकू सुद्धा शकता. बाय. त्याच्यानंतर सेलिंग येतं. नंतर आहे पेंडुलम डाउजिंग. आता इथे जो दिसत आहे हा काय आहे, डाउझर. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे डाउझर येतात. त्याचा उपयोग कसा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेस. तर हा जो पेंडुलम डाउजिंगचा बेसिक कोर्स आहे तो सुद्धा आपण इथे शिकवत असतो लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये. त्याच्यानंतर आपण झिबू सिम्बॉल्स सुद्धा शिकवतो. हे वेगळ्या पद्धतीचं आहे, ऍक्च्युली एंजल थेरपीमध्ये येतं. एंजल थेरपीमध्ये डीप मध्ये शिकवतो. इकडे तुम्हाला फक्त बेसिक जे मेन सिम्बॉल्स आहेत ते आपण शिकवत असतो. पण तो ऍक्च्युली पार्ट आहे एंजल थेरपीचा, पण आपण इथे इन्क्लूड केलेला आहे रेकीमध्ये. इथपर्यंत कळते, फरक कळतोय. रेकी लेवल 2 आणि लेवल 3 वेगळी गोष्ट आहे आणि हे ऍडिशन म्हणून आहे, एक्स्ट्रा शिकवतोय आपण. क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग, झिबू सिम्बॉल आणि अंतःकरण रेकीच्या 1-2 टेक्निक आहेत. त्या खूप इझी आहे आणि महत्वाच्या आहेत. ऍज अ प्रॅक्टिशनर म्हणून आपल्याला माहिती असायला पाहिजे, तर ते आपण तिकडे शिकवत असतो. स्पेशल फीचर्स काय काय आहेत जे आपण लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये मी एनलिस्टेड केलेलं, त्याच्यामध्ये स्पेशल काय काय आहे म्हणजे एक्स्ट्रा. सतीचा ग्रीड, हा जो बोलतो ह्याला सतीचा ग्रीड बोलतो. हे कशासाठी उपयोगात येतं माहितीये, खूप ठिकाणी चांगल्या पद्धतीने याचा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे की हे रिलेशनशिप हिलिंगसाठी खूप महत्वाचं आणि चांगल्या पद्धतीने उपयोग केला जाऊ शकतो, स्वतःसाठी सुद्धा आणि आपल्या क्लायंटसाठी सुद्धा. तर अशा पद्धतीचा सतीचा ग्रीड तिथे युज करून आपण खूप चांगल्या पद्धतीने तिथे रिझल्ट आणत असतो. याचे खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. विश बॉक्स, विश बॉक्स जो आहे इथे जो दिसत असेल तुम्हाला पिरामिड शेपचा, हा कसा बनवायचा किंवा ह्याचा उपयोग कसा करायचा, ह्याचं काय महत्वाचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकवतो. विश बॉक्स म्हणजे आपली ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर, शीघ्र अतिशीघ्र आपण कशा मिळवू शकतो, त्याचं ते एक टेक्निक आहे. विजन बोर्ड, विजन बोर्ड तुम्ही ऐकलं असेल, आजकाल खूप विजन बोर्ड बद्दल चाललंय, मॅनिफेस्टेशन बद्दल चाललेलं आहे. तर ते कसं बनवायचं, त्याच्यात एक वेगवेगळे एका विजन बोर्डवरती सुद्धा कोर्सेस आहेत. ऑलरेडी आपण ते ऍज अ सिलेबस म्हणून त्याच्यामध्ये शिकवत असतो. कपूर दिवा, हा जो कपूर दिवा, हा जो दिवा दिसतो, तर ह्याचा पण उपयोग विश बॉक्स सारखा करता येतो आपल्या इच्छामध्ये असलेले अडथळे रिमूव्ह करण्यासाठी. आणि अशा पद्धतीने खूप काही टेक्निक्स आहेत. सगळ्याच्या सगळ्या इथे मी सगळ्या सांगू नाही शकत, पण मी तुम्हाला फक्त सांगते की इन जनरल ह्या आपल्याला तिकडे समजतात आणि आपल्याला वापरता येतात. मग त्याच्यामध्ये तुमच्या इच्छा असतील, तुमचं कुठचं वेदना असतील, दुखणं असेल, शारीरिक लेवलच्या कोणत्याही व्याधी असतील, त्या सगळ्या आपण तिकडे हील करू शकतो. आणखी फीचर्स काय आहे, आपले जे स्टुडंट्स आहेत ते काय करू शकतात, स्टुडंट्स कॅन रिपीट बॅचेस. म्हणजे आता तुम्ही एकदा लेवल 2 आणि लेवल 3 ला ऍडमिशन घेतलं तर ह्याच्या नंतर ती जी काही बॅच येईल ती सुद्धा तुम्ही रिपीट करू शकता. कळतंय हे काय बोलले मी आता, की आपले स्टुडंट्स एकदा तुम्ही काय बोलतात एनरोलमेंट केलं, ऍडमिशन घेतल्यावरती तुम्ही ती बॅच पाहिजे तेवढ्या वेळा रिपीट करू शकता. कारण की ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, कारण की आपले स्टुडंट्स आहेत जे जुने स्टुडंट्स पण पुन्हा आता सुद्धा परत अटेंड करत आहेत. का अटेंड करत आहेत, कारण की असं गरज नाही दरवेळीला मी सेमच बोलेल, कधी ना कधी काहीतरी ऍडिशन बोललं जातं, शिकवलं जातं. तर ते अपडेटेड राहण्यासाठी जुने स्टुडंट सुद्धा 2-2, 3-3 वर्षापूर्वीचे स्टुडंट सुद्धा परत अटेंड करतात. म्हणून त्यांच्यासाठी ही फॅसिलिटी दिलेली आहे. असं नाही की एकदा ऍडमिशन घेतल्याचं परत यायचं नाही, तुम्ही किती पाहिजे तेवढे वेळा अपडेट करू शकता स्वतः. लाईफ टाईम सपोर्ट राहणार आहे. वन्स यू आर अ स्टुडंट यू आर इन द फॅमिली, लाईफ टाईम सपोर्ट तुम्हाला राहणार आहे. इंडिव्हिज्युअल अटेनमेंट, इथे आपण ग्रुपमध्ये 100-100, 50-50 लोकांना अट्युनमेंट म्हणजे शक्तिपात दिले होते, पण तिकडे असं नाही. तिकडे जास्तीत जास्त 2 ते 3 लोक किंवा इंडिव्हिज्युअली आपण अट्युनमेंट देत असतो एका टायमाला.
ऍक्सेस टू हिलिंग कम्युनिटी हे दोन गोष्ट खूप महत्वाची आहे. एक तर आहे की स्टुडंट तुम्ही रिपीट करू शकता तुमचे पाहिजे तेवढ्या बॅचेस, आणि हे पण का महत्वाचं सांगते. ऍक्सेस टू हिलिंग कम्युनिटी काय आहे? आपले जुने स्टुडंट्स जे काही लेव्हल 3 मध्ये शिकलेले आहेत, म्हणजेच काय, ते लोक लेव्हल 3 शिकून काय बनलेले आहेत? प्रॅक्टिशनर बनलेले आहेत, मास्टर हिलर बनलेले आहेत. आता माझी जी जुनी कम्युनिटी आहे तिथे मी इंग्लिशमध्ये शिकवायची, ती वाली कम्युनिटी वेगळी आहे. मराठीची कम्युनिटी आता सुरू झालेली आहे लास्ट बॅच पासून. तर तुमची एक कम्युनिटी फॉर्म केली जाते, एक ग्रुप फॉर्म केला जातो. तिथे फक्त लेव्हल 3 चे स्टुडंट असतात, लेव्हल 2 चे किंवा नसतात. फक्त लेव्हल 3 कम्प्लीट झालेले मास्टर प्रॅक्टिशनरच तिथे अलाउड आहेत किंवा तिकडे त्यांना ऍड केलं जातं. कशासाठी? इमर्जन्सीमध्ये जर कोणाला हिलिंगची गरज लागली आणि तो व्यक्ती स्वतः हिलिंग देण्याच्या परिस्थितीत नसेल किंवा त्याला जमत नसेल, तर तेव्हा काय करू शकता तुम्ही? त्या ग्रुपमध्ये हिलिंगसाठी रिक्वेस्ट पाठवू शकता फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे इमर्जन्सी केसेससाठी म्हणते मी. तिथून पैसे कमवण्याच्या उद्देशी नाही. अर्जंट केस म्हणजे एखाद्याला पटकन कसली गरज आहे हिलिंगची, तर तिथे ग्रुपमध्ये हिलिंग सुद्धा तुम्ही मागू शकता. तो तिथे खूप महत्वाचा पार्ट बनतो. नोट्स आणि रेकॉर्डिंग तर ऑब्व्हियसली सगळ्या मिळणार, प्रत्येक गोष्टीच्या नोट्स आणि रेकॉर्डिंग मिळते. याच्यामध्ये प्रश्न येतात, मॅडम असा टायमिंग आहे, या टायमिंगला तर मी जॉबमध्ये आहे, तर तुम्हाला रेकॉर्डिंग तर ऑब्व्हियसली मिळणार आहे आणि तुम्ही परत परत बॅचेस अटेंड करू शकता. आणि रेकॉर्डिंग तर आता पण दिली जाते, तेव्हा पण रेकॉर्डिंग दिली जाणार आहे, प्लस तेव्हा नोट्स सुद्धा दिले जाणार. अदर स्टुडंट्स बेनिफिट फॉर व्हेरियस कोर्स, पुढच्या कोर्सेससाठी तुम्हाला बेनिफिट्स किंवा तिथे आपण डिस्काउंट स्टुडंट्सला देत असतो, फक्त स्टुडंट्सला. त्याच्यानंतर सर्टिफिकेट, लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3 या सगळ्यांचं सर्टिफिकेट इंडिव्हिज्युअली दिलं जातं. इथपर्यंत क्लिअर आहे काय काय करायचंय आपल्याला? फीज जी ऍक्च्युअली आहे त्याच्यामध्ये आपण लेव्हल 2 ची माझी ऍक्च्युअल मध्ये फी जी मी 1-on-1 सेशन घेते, ऑफलाईन नाही, ऑनलाईनच, पण एक माणसाला शिकवण्याचे चार्जेस आहेत लेव्हल 2 चे 7,500 रुपीज, लेव्हल 3 चे आहे 9,500. क्रिस्टल थेरपी जी मगाशी शिकवली, फक्त क्रिस्टल थेरपी जे लोक शिकतात त्यांचे चार्जेस आहे 5,000 रुपये. पेंडुलम डाउजिंग बेसिक कोर्सचे 3,000 रुपीज. त्याच्यामध्ये नंतर झिबू सिम्बॉल अंतकरणे की बाकीच्या जर टेक्निक ऍडिशनली शिकायचे असतील तर 3,000 रुपये त्या फीजची अकाउंट आहे. पण मग त्याचं टोटल समजा आता जो मी देते त्याचा टोटल करायला घेतलं तर किती होणार आहे? 28,000. पण ही कसली आहे? इंडिव्हिज्युअली जेव्हा मी शिकवते तेव्हा एवढी फीज होते. याच्यामध्ये फक्त लेव्हल 2 आणि लेव्हल 3 ह्या दोनच गोष्टी शिकवल्या जातात, ह्या गोष्टी एक्स्ट्रा शिकवल्या जातात, हा याच्यामध्ये इन्क्लूड करून देत नाही. पण या बॅचसाठी किंवा आपण इथे सगळ्यांना एकत्रित शिकवत आहोत, त्यामुळे ऑब्व्हियसली आपण फी कमी करू शकतो. हे इंडिव्हिज्युअलसाठी आहे. तर त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपली फीज लेव्हल 2, लेव्हल 3 आणि हे जे एक्सप्लेन केलं याची फी किती राहणार आहे? 5,900 म्हणजे 6,000 रुपीज. जर तुम्ही नेक्स्ट 3 डेज साठी, कारण की नेक्स्ट 3 दिवसामध्ये लेव्हल 2 चा आपला सेशन सुरू होणार आहे. ठीक आहे, म्हणून आपली फी किती आहे? 5,999 म्हणजे 6,000 रुपीज आपली फीज आहे रेकी लेव्हल 2 आणि लेव्हल 3. आणि आता जे काही मी रामायण गायलं ते सगळं, त्या सगळ्याची फी किती आहे आपली? 5,999. ओके, इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? फी स्ट्रक्चर क्लिअर आहे? फीज मॅडम मला एक विचारायचं होतं. बोला. हे म्हणजे आता 2 आणि 3 जर लेवल आपल्याला कम्प्लीट करायची तर ते पैसे कसे पाठवायचे, म्हणजे कशावरती पाठवायचे? तुम्हाला सगळं डिटेल देणार ना, ग्रुपमध्ये डिटेल पाठवले जाते. ओके. आपले दोन्ही बॅचेस झाल्या ना की उद्या किंवा आज रात्रीमध्ये डिटेल येते. ठीक आहे, आणि हे जीपे करू शकता. सेम नंबरवरती, आपला ऑफिसचा नंबर सेम आहे 9833487875, ज्याच्यावर तुम्ही लिंक जॉईन केलेली आहे. तर सेम नंबरवरती आपल्याला जीपे करायचं आहे. आणि हा किती दिवसाचा असणार आहे? म्हणजे ड्युरेशन किती असेल? लेव्हल 2 10 दिवस, लेव्हल 3 10 दिवस, टोटल 20 डेज. त्याच्यामध्ये संडेला आपण सुट्टी देतो. ओके. फक्त सॅटर्डे संडे नाही, फक्त संडेला सुट्टी द्यायची. वाढले तर दिवस वाढवू शकतात, कमी नाही होणार, कारण की तेवढा पोर्शन शिकवायला 10 दिवस पण कधी कधी कमी पडतात मला, कारण की मी अशी बोलत गेली, एक्स्ट्रा सांगत गेली की तो सिलेबस राहतो बाजूला, मी एक्स्ट्रा काहीतरी शिकवते. मिनिमम 10 दिवस आपल्याला लागणार आहेत लेव्हल 2 साठी, लेव्हल 3 साठी 10 दिवस. ओके, याच्यामध्ये काही डाऊट? आणि टायमिंग काय राहील? टायमिंग आपण डिसाईड करू, कारण की त्या बॅचचे पण स्टुडंट्स येणार, या बॅचचे सुद्धा स्टुडंट्स येणार. मग ह्या आपण बॅचमध्ये कसं विचारलेलं पोल घेऊन, तसं आपण मोस्टली हे 2च टायमिंग राहतील किंवा एक टायमिंग राहील.
दॅट डिपेंड्स की काउंट किती आहे आणि कोणत्या बॅच मधून किती स्टुडंट्स येणार आहेत. तिथे आपण पोल घेतो आणि एक टायमिंग आपण डिसाईड करतो. ओके ओके. चालेल. या दोन काय बोलतात टायमिंग मधलाच एक टायमिंग कोणता राहील. सगळ्यांना मोस्टली ना रात्रीचा टायमिंग बेस्ट वाटतो. ठीक आहे, तर आपण बघू 4चा नाही तर 9चा कोणता तिकडे आपण पोलिंगने होईल त्याच्यामधला आपण काढायचं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? हो. नेक्स्ट आपण काय बघणार होतो? हा, मनी मंत्र. आता पेंडुलम डाउजिंग, लेट मी जस्ट फिनिश इट. जो आपण पेंडुलम बघितला, पेंडुलम डाउजिंग, खूप जणांचा प्रश्न येतो याच्यानंतर की मॅडम तुम्ही बोललात पेंडुलम डाउजिंग ते काय असतं. तर हा आहे पेंडुलम डाउजिंग. डाउजिंगसाठी अशा प्रकारचे वेगवेगळ्या फॉर्म मधला पेंडुलम डाउजर येतो. तर हा आहे क्रिस्टलचा, जो आपण तिकडे बघितला तोच मी सेम दाखवलेला आहे. हा क्लिअर कॉर्डचा क्रिस्टल आहे. ह्याच्यामध्ये वुडनचे सुद्धा येतात, मेटलचे सुद्धा येतात, वेगवेगळ्या क्रिस्टलचे सुद्धा येतात, रुद्राक्षाचे सुद्धा येतात. ह्याचं काम काय आहे? ह्याचं बेसिक काम जे आहे ते म्हणजे प्रश्नांची उत्तरं फाइंड आउट करू शकतो ह्याच्याने, किंवा ह्याच्याने आपण हिलिंग सुद्धा देऊ शकतो. जे आपण हाताने हिलिंग देतो ना, ती आपण डाउजरने सुद्धा हिलिंग देऊ शकतो. तर काही लोकांना लेव्हल 1 मध्ये पेंडुलम डाउजिंग शिकवतात, मी नाही शिकवत. कारण काय असतं, इट वर्क्स ऑन युअर एनर्जी. तेवढी शुद्धता आपल्यामध्ये पण येणं गरजेचं आहे. लोकांना आता हे तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता. ह्याच्या अर्ध्या तासाच्या सेशनचे चार्जेस 1000 ते 1500 लोक घेतात क्वेश्चन आन्सर देण्याचे. अर्ध्या तासाचे ते 45 मिनिटचे चार्जेस स्टार्ट्स फ्रॉम 1000 रुपीज टू 1500 रुपीज आणि सो ऑन. मी काय म्हटलेलं, एका रेकी लेवल वरून मधून 2 आणि 3 मधून तुम्ही खूप सारे तुमचे कोर्सेस लॉन्च करू शकता, किंवा लॉन्च समजा नाही करता आले, तुम्ही ऍज अ बाय प्रोडक्ट म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. तुम्ही सेल करू शकता तुमचे क्रिस्टल, डाउजिंगच्या मदतीने तुम्ही हिलिंग करू शकता, किंवा क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही देऊ शकता. मग ते बेसिक क्वेश्चन पासून ते कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स मध्ये सुद्धा तुम्ही आन्सर करू शकता. हे काम आहे पेंडुलम डाउजिंगचं. मग हरवलेल्या गोष्टी शोधणं, एखादा व्यक्ती कुठे गेला आहे त्याला शोधून काढणं, एखादी गोष्ट शोधणं, वेगवेगळ्या पद्धतीने पेंडुलम डाउजरचा उपयोग केला जातो. पण मी हे लेव्हल 1 ला का नाही शिकवलं तुम्ही मॅडम? कारण काय होतं, लोक याला खेळ समजून खेळ करायला बसतात. आता मी ह्यांना सांग हे का मी, कारण की ह्याच्यामधून क्वेश्चनची उत्तरं देणं ना एखाद्याच्या जीवनामध्ये मोठा बदल पण घडवून आणू शकतो, चांगला पण आणि वाईट पण. समोरचा येणारा विश्वास ठेवून आलेला असतो, आणि जर ती तुमची ऊर्जा प्युरिटीने ऍक्टिव्हेटेड नसली आणि त्याचा चुकीचा वापर केला तर अख्ख्या समोरच्याच्या जीवनाचा त्याच्यामध्ये प्रश्न असतो. म्हणून मी लेव्हल 1 ला जोपर्यंत तुम्हाला लेव्हल 2 आणि लेव्हल 3 ला येण्याची सिरियसनेस नसतो तोपर्यंत मी शिकवत नाही. कारण की नाव कोणाचं खराब होणार? पेंडुलम डाउजिंगचं. ठीक आहे, म्हणून आपण तिथे शिकवत, काही शिकवतात, काही ट्रेनर शिकवतात, वाईट काही नाही, शिकवू देत, पण ह्याचा उपयोग चांगला केला गेला पाहिजे. म्हणून लेव्हल 2 ला शिकवलं जातं, कारण की तिकडे तुमचा सिरियसनेस असतो. तर मेन कसं काम करतं, हे आपल्या एनर्जीशी अलाइंड असतं, आणि प्रेझेंट स्टेटमध्ये जी काही तुमची एनर्जी आहे त्याच्या हिशोबाने हा काय करतो, उत्तर देत असतो. लेट मी जस्ट शो यू. दिसतोय तुम्हाला हा? आता ह्याला मी कनेक्ट केलं स्वतःच्या. आता हवेने हलतोय ती गोष्ट सोडून द्या पंख्याची. आता ह्याला मी म्हटलं माझ्यासाठी तुझं हो म्हणजे काय. आता तो स्वतः हलतोय की माझा हात हलतोय? कोण हलतोय? स्वतः हलतोय. स्वतः हलतोय. क्लॉकवाईज मोमेंट आहे त्याची. हो. प्रत्येकासाठी त्याचं हो आणि नाही वेगळं असतं. माझ्यासाठी त्याचं हो म्हणजे क्लॉकवाईज मोमेंट. आता मी त्याला विचारते, स्टॉप. माझ्यासाठी तुझं नाही म्हणजे काय? ओ माय गॉड. कसा फिरतोय तो? क्लॉकवाईज फिरतोय म्हणजे नाहीये. आणि हे तुम्ही सुद्धा करू शकता, आत्ता सुद्धा करू शकता, पण मी शिकवणार नाहीये. आता कळलं जबाबदारी काय आहे? बरोबर. आणि हे आपण घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो. असं मी का, कारण की एकदा असं झालेलं, शिकवता एखाद्याने म्हणजे या लेवलला दुसऱ्या लेवलमध्ये प्रश्न विचारला, मॅडम
म्हणजे उत्तरं खूप आपली कॉन्शियसने आपण का द्यायची, विचारपूर्वक का द्यायची याचं मी उत्तर सांगते इथे. पटकन प्रश्न विचारला, मॅडम माझे वडील ना 10 का कितीतरी वर्षापासून घर सोडून गेलेले आहेत, जिवंत आहेत की नाही तेवढं तरी सांगा. आता समजा लेवल 1 वाल्याला प्रश्न विचारला, त्याने काही उत्तर दिलं, जबाबदारी येईल. समोरचा कोणत्या पद्धतीने घेईल नाही सांगू शकत, त्याला धक्का लागू शकतो, काही होऊ शकतो. म्हणून विचारपूर्वक उत्तरं देणं गरजेचे आहे की नाही. उत्तरं काय अशी माझं नाव काय, तुझं नाव काय, अशी उत्तरं प्रश्न नसतं ते. म्हणून लेवल 2 आणि लेवल 3 ला मी शिकवते, कारण की अशा गोष्टी झालेल्या आहेत. कळलं? एखाद्याच्या आयुष्याचा प्रश्न असतो कधी कधी, धक्का घेतला त्याने तर म्हणून ऑन द स्पॉट प्रश्न येतात तेव्हा आपण काय करायचं. म्हणून ती प्युरिटी आणि तशी परफेक्ट उत्तरं येणं गरजेचं असतं. कळतंय? कधी कधी रात्री किंवा कधीही फोन येतात, मॅडम ही व्यक्ती निघून गेली आहे, तुम्ही सांगू शकता का. अशा गोष्टींसाठी याचा उपयोग करतो आपण. कळलं? म्हणून ते महत्वाची गोष्ट आहे आणि खूप पवित्र गोष्ट आहे ती. काही लोक म्हणजे हे घरी बनलं की काय, हा चला मग ह्याच्याने तर खजिना पण शोधू शकतो आपण. बरोबर आहे की नाही. आपण काय करतो ह्याच्यामध्ये, नारळ उभा राहायला पाणी आहे करतो ना, पाणी शोधण्यासाठी नारळाचा उपयोग करतो, खजिना शोधण्यासाठी करतो, डावझनचा उपयोग करतो, एल रॉड असतात, ते रॉड असे फिरतात माहितीये, त्याच्यानंतर ते गोल गोल फिरतं, हे सगळं डावझिंगचे प्रकार आहेत. कळलं? तर ह्याच्याने आपण एनर्जी एखाद्याची चेक करू शकतो. आता तुम्ही घरी पाहिजे तर नंतर मी सांगते काय करू शकता. आपल्या घराची एनर्जी चेक करू शकता. जोर क्लॉकवाईज फिरला म्हणजे पॉझिटिव्ह, उलटा फिरला म्हणजे निगेटिव्ह. तर हे सगळं आपण केव्हा शिकणार, लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये शिकू शकतो. हे माझं पर्सनल आहे की मी तेव्हा तिकडे शिकवते, कारण की ते केसेस मी बघितलेत बाबा. म्हणून असं वाटतं की त्यापेक्षा तुम्ही सिरियस व्हा, लेवल 2 ला या आणि मग शिका. कोणत्याही पद्धतीचं. समजा आता आपल्याला आपल्या चक्रांची गती काय आहे किंवा स्थिती काय आहे. समजा मी विचारले की माझ्या थर्ड आय लेवलची एनर्जी आता कशी आहे, कसा फिरतोय. आज्ञा चक्राची एनर्जी सांगितली त्याने, क्लॉकवाईज आहे. माझा हात फिरतोय, फिरवायचा असता तर असा फिरवला असता मी. नाही. ओके. पण माझ्या थर्ड आय चक्राची एनर्जी कशी आहे, तो क्लॉकवाईज फिरतोय म्हणजे पॉझिटिव्ह आहे, आणि जेवढ्या गतीने फिरेल तेवढी जास्त आपली बॅलन्सिंग आहे, किंवा तेवढं जास्त आपलं पॉवरफुल तो चक्र आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इतरांच्या किंवा स्वतःचे किंवा क्लायंटची एनर्जी फाइंड आउट करू शकता त्या पर्टिक्युलर चक्राची, आणि बॅलन्स करू शकता. झाला. एका सेशनचे किती तुम्ही घेऊ शकता, 1000 रुपये ते 1500 रुपये अर्धा तासाचे, जस्ट टू बॅलन्स अँड अलाइन युअर चक्रास. आता मगाचपासून बोलून दिवसभर मी बोलते, इकडचं थोडंसं इम्बॅलन्स होऊ शकतं. मी विचारते की माझ्या थ्रोट चक्राची एनर्जी कशी आहे. पॉझिटिव्ह फिरतोय तो, पण तेवढ्या जोरात फिरतोय का, कारण की तिथे थकवा आला आहे मला बोलून. कळलं? आणि एखाद्याची समजा निगेटिव्ह, आता थांबला, सांगितलं थांबला, एखाद्याची निगेटिव्ह मध्ये असेल किंवा ब्लॉकेजेस असतील किंवा इम्बॅलन्स असेल तर तो कसा फिरणार, अशा पद्धतीने फिरणार उलटा. आणि जास्त असेल तर जोरात फिरणार. पेंडुलम आपण तयार करू शकतो, आपण सगळं शिकणार आहोत कसं तयार करायचं काय करायचं. गरज नाही की बाय करायला पाहिजे. तुम्ही तिथे बसून आमच्या लोकांवर हे ट्राय करू शकता. हो, डिस्टन्स हिलिंग कसली कामाची मग. ओके. की पेंडुलमचा यूज करून इथे आमचं पण करू शकतं, पॉझिटिव्ह आहे होय, negative त्याला आहे. डिस्टन्स हिलिंग बोलतात ना. किंवा म्हणून लेवल 2 लेवल 3 का महत्वाचे. मला जेव्हा प्रश्न विचारतात, ऑनलाईन सेशन असतात, शिकवता विचारतात माणसं. ठीक आहे. तर हे आपण केव्हा करू शकतो, लेवल 2 मध्ये. पेंडुलम डाउजिंग आपण लेवल 2 मध्ये शिकवतो. मजा येते. म्हणून लोक नंतर मॅडम मजा आ रहा अभी तो, असं. ठीक आहे. ते फक्त मी तुम्हाला सांगितलं की नंतर तुम्ही दुसरीकडे बघा, अरे इथं तर लेवल 1 ला शिकवलं, का नाही शिकवलं, ह्याचं हे कारण होतं. कारण की अशी लोक असतात, इथून करून लोकांना सवय असते, इथे बघूया मग तिकडे पण बघूया, मग आपण चूज करूया, व्हॉट एव्हर. चुकीचं नाहीये, करा ती गोष्ट, पण प्रत्येक गोष्टी मागे लॉजिक आहे, कारण आहे.
बी सिरियस अबाउट दॅट थिंग. काही लोक फक्त एनर्जीचा खेळ खेळायला पण येतात आणि ह्या झालेल्या आहेत. म्हणून मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला रेकॉर्डिंग बंद करून करून परत सांगत असते. हे असं होऊ शकतं, हे असं होऊ शकतं, इथे इथे सावध राहायचं आहे. नाही तर मला गरज नव्हती सांगायची, पण तशा गोष्टी घडतात म्हणून आपण तसं करत असतो. ठीक आहे, आता हे एवढं कळलेलं आहे. अजून काय उरलेलं आहे? मनी मंत्र. हे पण ऍडिशन म्हणून आपण लेवल 1 ला करत आहोत. ते म्हणजे कोणीतरी प्रश्न विचारलेला त्या दिवशी, पंचशीला मॅडम, पैशासाठी काय करू शकतो आपण? सांगून टाकते. ठीक आहे, कोणाचीही काही राहता कामा नये इथे. लेवल 2 ला आलात, उत्तम. नाही चालत कोणत्या कारणाने, तर तुमचा इथे प्रश्न राहता कामा नये. काय करू शकतो आपण? एखाद्याला केव्हाही आपण काय करतो, आपण पैसे देतो, मग ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असो नाहीतर आपण कॅशमध्ये देतो. तेव्हा हे आपल्याला लहानपणापासून सांगितलं आहे, मी रिव्हिजन करते आता, की जेव्हाही आपण ती नोट देऊ किंवा ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू, तेव्हा त्या पैशाला, पैसा काय आहे? ऐश्वर्य आहे. ऐश्वर्याची एक ऊर्जा आहे, बरोबर? सगळ्यात हायेस्ट एनर्जी आहे. तिथला आपण कदर केली पाहिजे, तिचं मोल आपण ठेवला पाहिजे. जे आपण ठेवत, आपण काय पैसे येतात आणि जातात, आपले काय वर्ड आहे? येतात आणि जातात बोलतो आपण, राहतात कोण बोलतं? असं आपण बोलत नाहीये. नॉर्मली ऐकताना पण आपण असंच ऐकतो ना, आले आणि गेले, कसे गेले माहित नाही. हो. सांभाळा त्या एनर्जीला, सांभाळायचं. आपण अशी जाऊन देतो, जाऊन ना द्यायची, सांभाळून ठेवायचं, मगच तिचं कदर केली आपण. ओके, तर जेव्हाही आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किंवा कोणत्याही साध्या ऑटोमधून उतरल्यावरती रिक्षावाल्याला पैसे देऊ, कोणत्याही भाजीवाल्याला देऊ, काय बोलायचं? एक तर तुझी कदर, थँक्यू. तुम्ही बोला एवढं पटापट कसं आपण करणार? सवय करून टाकायची, त्याला थँक्यू बोलायचं. देता देता, आता जोपर्यंत आपण त्याचं ट्रान्झॅक्शन सुट्टे देतं वगैरे, तोपर्यंत आपण बोलू शकतो. काय बोलू शकतो? की मी तुला या व्यक्तीला देत आहे, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या काही त्याची रिक्वायरमेंट आहेत, गरजा आहेत, त्या तू पूर्ण कर, त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण कर आणि माझ्याकडे मल्टिप्लाय होऊन ये. मनातल्या मनात सांगून टाकायचं त्याला, मी तुझी वाट बघते, आय लव्ह यू. कदर केली त्या एनर्जीची आपण, त्या एनर्जीला सांगितलं माझ्याकडे परत मल्टिप्लाय होऊन मी तुझी वाट बघते. डिफरन्स आहे आपल्या विचारसरणीमध्ये, तिथल्या तिथले फरक पडतो. आपली एनर्जी स्विच होते, आपले व्हायब्रेशन स्विच होणार, ती एनर्जी त्याच्यासोबत कनेक्ट होणार, पैशासोबत. छोटी गोष्ट आहे पण खूप चांगल्या पद्धतीने काम करते. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना पण बोलायचं की मी या व्यक्तीला पैसे पाठवत आहे, त्याच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारचा आनंद तू निर्माण कर आणि माझ्याकडे मल्टिप्लाय होऊन ये. एका शब्द, एका वाक्यामध्ये मी हे केलं, तुझी वाट बघते, आय लव्ह यू. किंवा जे मी सांगितलेलं मॅनिफेस्टेशनसाठी किंवा अफर्मेशनसाठी, व्हिज्युअलायझेशनसाठी सुद्धा इव्हन काय सांगितलेलं, जोपर्यंत ती गोष्ट आपल्या समोर येत नाही आपण अचीव्ह करू शकत नाही. म्हणजेच त्या गोष्टीशी आपल्याला कनेक्शन तिथे प्रस्थापित करायचं आहे. पैशासोबत कनेक्शन कसं प्रस्थापित करायचं आपण? ती आपण म्हणतो ना, एखादी नोट माझ्यासाठी खूप लकी असते, ती लकी नोट आपण बनवूया ना. एक नोट घ्यायची, 100 रुपयाची घ्या, 500 रुपयाची घ्या, ती तुमच्या वॉलेटमध्ये ठेवणार, एकदम सरळ ठेवायची, फोल्ड बिल्ड करून, चुरा बिळा करून ठेवायचं नाही, तिचा गोळे मोळे करून सरळ ठेवायची. तिचा सुगंध घ्यायचा, तिला फील करायचं, छातीशी लावायचं, म्हणजेच काय, कनेक्शन प्रस्थापित करायचं आणि तिलाच सांगायचं की आय लव्ह यू, माझ्याकडे तू रोज मल्टिप्लाय होऊन येत आहेस, तशीच्या तशी ठेवायची त्या वॉलेटमध्ये. आणि मग ती आपल्यासाठी लकी नोट म्हणून कशी काम करते ते आपण बघायचं. कळलं? पार्टिसिपेशन आहे, त्याने मला एक मिनिट. तुम्ही लेवल 3 ला आपण याचं सोल्युशन शिकवत असतो, जे मी सतीचं ग्रीड सांगितलं त्याचा उपयोग. इथे एक प्रश्न आलाय, त्याचं उत्तर देते मी. सगळ्यांसमोर तो प्रश्न सांगू शकत नाहीये. तर सतीचं ग्रीड लावून तुम्ही ती हिलिंग करू शकता. लोकांना महिन्यामध्ये रिझल्ट आलेले आहेत. म्हणून मी इथे सतीचं ग्रीड का महत्वाचं आहे ते तुम्हाला आधीच सांगितलं. त्याच्यानंतर काय करायचं आहे, कुठे होतो आपण? पैसे. ती नोट, आपली लकी नोट आपण बनवली. आणि आपल्यामध्ये काय असतं, सगळ्यांमध्ये, खास करून महिलांमध्ये, आपली जी बॅग असते ना, तिच्यामध्ये पैसे सोडून बाकी सगळ्या अख्खा संसार असतो.
माझ्याकडे. आणि जेव्हा पैसे देतो ना किंवा घराची चावी शोधतो तेव्हा अख्खी बॅग बाहेर काढतो. तर ती उद्यापासून स्वच्छ नीट नेटकी ठेवायची आहे. कॉइन्स वेगळे, नोटा वेगळ्या, सुट्टे पैसे वेगळे, आपले कार्ड्स वेगळे, नाहीतर त्याच्यामध्ये बिलं भरलेली असतात, नाहीतर काय असतं डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन. त्याला वाढवण्याची गती का द्यायची? ते नको आहेत त्या गोष्टी फेकून द्यायच्या. कळलं? आणि ज्या पाहिजे त्याच गोष्टी घ्यायच्या आणि फिरायचं असतं. आपण उलट करतो की नाही? तर ते सगळं आपल्याला तिकडे स्टॉप करायचं आहे किंवा अवॉइड करायचं आहे. दुसरं काय करू शकतो आपण? ते म्हणजे एक 5 into 55 चा रूल आहे. माहितीये? 555 अफर्मेशन मध्ये पण हे पण व्हिडिओज असतात ह्याचे. 5 into 55 काय करायचं? काउंट हा जो शब्द आहे COUNT काउंट कॅपिटल लेटर मध्ये लिहायचा. तो तुम्ही 55 वेळा लिहायचा, म्हणजे तो जप केल्यासारखा होतो 5 दिवस. म्हणून 55 into 5. 55 टाइम्स 5 दिवस एकाच टायमाला ती गोष्ट करायची आणि जी आपली पैशाशी रिलेटेड गोष्ट आहे ती त्याला सांगायची. ही एक टेक्निक आहे. आम्ही आता लेवल 2 लेवल 3 मध्ये या सगळ्या टेक्निक युज करायला नाही सांगत, ऍक्च्युअल ज्या आहेत त्या युज करायच्या, रिझल्ट तिथे पटापट येतो. पण ह्या कशा टिप्स आहेत. ओके. आपल्या जो बॅग आहे ती लक्ष्मीची ऊर्जा आहे, त्यामुळे तिला काही करून आपल्याला स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. मग त्यातला छोटा वॉलेट असो नाहीतर अख्खी ती आपली पर्स असो. या सगळ्या गोष्टी आपण रोजच्या रोज घरामध्ये असलेलं क्लटर काढून टाकायचं. चालती खेळती आपल्याला एनर्जी पाहिजे, एका ठिकाणी ब्लॉक केलेली एनर्जी नको असते. हलवा जरा त्या एनर्जीला, साफसफाई करा. नाहीतर खूप वर्षापासून ते अडगळ असते. सॅच्युरेटेड झालेली एनर्जी मग निगेटिव्हिटी मध्ये कन्वर्ट होते. रिमूव्ह दॅट एनर्जी. हवा खेळती राहू द्यात. ओके. तर आता आपला सेशन झालेला आहे. लेवल 2 लेवल 3 ऑलरेडी एक्सप्लेन की काय काय आपल्या आयुष्यामध्ये फरक पडणार आहे. कारण की लोकांच्या जीवनामध्ये खूप सारे अडथळे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स असतात. सिम्पल नसतं, आपल्याला दिसतं फक्त बाहेरचं एवढं. आतमध्ये जेव्हा हँडल करायला घेऊ ना त्याच्यामध्ये रिझन्स जे असतात, कारणं जी असतात ना ती एकमेकांमध्ये गुंतलेली असतात. मग त्याच्यामध्ये कधी कधी पितृदोषचं इन्व्हॉल्वमेंट असते, कधी कधी कार्मिक दोष असतात, कधी कधी आई वडिलांकडून आलेले जीन्स असतात, स्वतःची केलेली कर्म असतील, आधीच्या जन्मातले असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, आपल्या पार्टनर सोबतचे असतील. मग त्याच्यामध्ये तो सोल कॉन्ट्रॅक्टचा प्रश्न येतो. मग ह्या सगळ्या गोष्टी दिसताना काहीतरी वेगळ्या दिसतात की वरवरच्या आपण बघतो, पण जेव्हा ऍक्च्युअल मध्ये बघायला जातो त्याची कारणं जी मूळ कारण काहीतरी वेगळं असतं. मग त्या हिशोबाने आपल्याला तिकडे काम करावं लागेल. सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणून तुम्ही विश बॉक्स, त्याच्यानंतर आपले जे कपूर दिया आहे हे तर आपण उपयोगात आणायचंच आहे त्यातले अडथळे काढण्यासाठी. पण त्याच्या व्यतिरिक्त ह्या जे कारणं आहेत ती एक एक कारणं रिमूव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक तेव्हा तिथे आपण करत असतो किंवा शिकवत असतो. कळलं? हा मेन डिफरन्स आहे लेवल 2 लेवल. आता इथे लेवल 1 मध्ये इन जनरल सांगितलं 55 into 5 हे सगळं, पण प्रत्येकाची कारणं एकेका माणसाची सेम नसतात कधीच. कारण कर्म आतले जीन्स वेगळे आहेत. फरक कळतो आहे का? ते महत्वाचं आहे लेवल 2 आणि लेवल 3 शिकणं. ओके. तर तुमच्या सर्वांच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा लाभ हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओके. आता आपण इथे रेकॉर्डिंग बंद करतोय आणि काय दुसरे